नमस्कार. ज्ञानदीप श्रीराम यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. तर पाहूया सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ताज्या घडामोडी. श्रीराम विद्यालयात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त महिलांच्या हस्ते 10 वटवृक्षाचे वृक्षारोपण. माननीय वर्षा ठाकूर घुगे मॅडम, जिल्हाधिकारी लातूर व जिल्हा परिषद शिक्षण माध्यमिक लातूरचे शिक्षणाधिकारी सन्माननीय डॉक्टर दत्तात्रय मठपती यांच्या आदेशानुसार लातूर जिल्ह्यात शिक्षण विभागातर्फे 1000 वटवृक्ष लावण्याचे उद्दिष्ट व आदेश होते. या आदेशानुसार आज दिनांक 10 जून रोजी श्रीराम विद्यालय रेणापूर येथे रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवीदासराव कुटवाड यांच्या अध्यक्षतेखाली रेणुका शिक्षण संस्थेच्या संचालक अनिता भातीगिरे, शिक्षिका सुरेखा बस्तापुरे, सिंधुताई नराळे, पालक प्रतिनिधी जयश्री गुरव, रमा जोगदंड, जयश्री नवल यांच्या हस्ते 10 वटवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतीश मोरे, पर्यवेक्षक अनिल कुटवाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी, क्रीडा विभाग प्रमुख विवेक भातीगिरे, प्राध्यापक प्रकाश करमुडे, शिवाजी तोकले, संजय गायकवाड, सूरज आकनगिरे, जगन्नाथ येमले, बाबूराम कस्तुरे यांची उपस्थिती होती. वटवृक्ष पर्यावरणदृष्ट्या व ऑक्सिजन निर्मितीदृष्ट्या पोषक वृक्ष असून अध्यात्मामध्येही या वृक्षाचे महत्त्व सांगितले आहे. लातूर जिल्ह्यात माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वटवृक्ष मोठ्या प्रमाणात लावण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पर्यावरणाचा ऱ्हास होतो असल्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग व प्रदूषणाचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळं पर्यावरणाला धोका निर्माण होतो आहे. वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीतील सर्वात प्राचीन असा वृक्ष असून सत्यवान सावित्री या कथेमध्ये पण याचं आगळं आणि वेगळं महत्त्व आहे. ऑक्सिजन ज्यावेळेस कमी मिळतो त्यावेळेस सावित्रीनं सत्यवानाला याच वृक्षाखाली आराम करण्यास सांगितलं होतं. तर या वृक्षाचं अध्यात्म आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व आहे आणि हे महत्त्व या सणाच्या निमित्तानं आपण जाणून घेतलं पाहिजे. कारण पारंपरिक सण तर आपण साजरे केलेच पाहिजेत, परंतु जे पर्यावरणाला पोषक आहेत याचं महत्त्व विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण जाणून घेऊया. वृक्ष पौर्णिमा असल्यामुळे त्यानिमित्ताने आम्ही 4 वर्षापूर्वी लावलेल्या वटवृक्षासमोर उभे आहोत. वटवृक्षाचं महत्त्व धार्मिक अंगानं आपण आज पाहतो, पण त्याचं शास्त्रीय महत्त्वही असं आहे. आयुर्वेदामध्येही त्याला महत्त्व आहे. शास्त्रीय महत्त्व असं आहे की सध्या आपण ओझोनची चर्चा करतो, पण ओझोन आणि ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात देणारा वृक्ष म्हणून या वटवृक्षाकडे पाहिलं जातं. याशिवाय सुंदर अशा पद्धतीनं त्याच्यामधून काही बाष्पकण बाहेर पडत असतात, ज्याच्यामुळे की हवेतील धुळीचं प्रमाण हे कमी केलं जातं आणि त्या ह्युमिडिटीच्या साह्यानं ते धूळ जमिनीवर किंवा त्याच्या पानावर चिटकली जाते. त्यामुळं धुळीचं प्रमाण हवेतलं कमी होतं. आणि तिसरं, आयुर्वेदिक पद्धतीनं याचा वापर बऱ्याचशा औषधामध्ये केला जातो. यामध्ये उदाहरणार्थ हे जे पारंब्या आहेत, त्या पारंब्याचे जे कोवळी जे टिप्स आहेत याचा उपयोग हे केसांसाठी एक आयुर्वेदिक रस तेल त्यापासून काढला जातो आणि तो उपयोग केला जातो. वटवृक्षाचं लाईफ हे अनलिमिटेड आहे. जे पारंब्या ज्या आहेत ह्या पारंब्या साधारणपणे 3 वर्षानंतर या वटवृक्षाला फुटतात आणि कितीही वर्ष, हजारो वर्ष टिकू शकतात. श्रीराम विद्यालयाच्या वतीनं सर्व महिला पालकांना व महिला वर्गांना वटवृक्षी निमित्त वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा.